देशमुख आपण पब्लिक मध्ये आहात, आपणास विनंती आहे आपल्या पॅनलकडे बसण्याची व्यवस्था केलेली आपण येऊन स्थानापन्न व्हायचं. जगदीशजी देशमुख तर मैदान क्रमांक 2 चालू करा, पंचाला विनंती आहे. बघा नाही तर मग बात करा टीम, असं काही नाही, कारण का एक एक दोन दोन खेळून आपण 7 जण खेळतो मित्रांनो, शिस्त नाही अजिबात. मग ती माझी टीम असू दे नाही तर तुमची असू दे. जगदीशजी देशमुख आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचं. लोकल नाही आम्ही खेळले तिकडे. मैदान क्रमांक 1 वर दुसऱ्या फेरीचा पहिला नंबर दिलेला आहे नवतर तळागर सानेगाव. तिकडे आहे बघ पाटील साहेब हिरवण पाणी प्रशांत मोरे संपन्न झाला. प्रशांत मोरे प्रशांत मोरे संपन्न झाला. प्रशांत मोरे स्वप्नील कांबळे संपन्न झाला. पुढे घेतले येडच काय नवतरुण पाले खुर्द प्रतिनिधी संपर्क साधा. नवतरुण पाले खुर्द बोल पाठी घ्या ना तू गावाला आणि तू असं करतो. बोलव काय सिक्युरिटी बोलव. थांब कुठे गेलं भलेच्या ओपन भलेच्या ओपन बरोबर. नवतरुण पाले खुर्द नवतरुण पाले खुर्द नवतरुण पाले खुर्द प्रतिनिधी संपर्क साधा त्वरित.
दुसऱ्या फेरीचा पहिला सामना माधवी विरुद्ध झोलापे मैदान क्रमांक 2 साठी पहिला पुकार दिलेला आहे. तुपांची विरोधात त्यांची काय कोणाची म्हणजे असं नाही रायगड कबड्डीची पंढरी रायगड कबड्डीची पंढरी आणि नवतरुण पाणीपुरता त्वरित संपर्क बोलतो आणि नवतरुण पाणीपुरता लाईन पर मैदान क्रमांक 1 आणि 2 साठी आहेत ना चिल्ले संघाच्या पाठीमागे लाईन वर हेमा कोंडे इकडं मैदान क्रमांक चिल्लेच्या मागे लाईन वर नाही तुम्ही राहायचं आहे एक आहे का हा वग आता आलं का नाही बातमी आमचं मधी येऊला मग खपला वागा ना मग ते काय सांगायचं मैदान क्रमांक 1 वर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना मैदान क्रमांक 1 वर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना नवतरुण पालेखुर्द विरुद्ध विरजोली नवतरुण पालेखुर्द विरुद्ध विरजोली पहिल्या फेरीचा शेवटचा सामना मैदान क्रमांक 1 वर ग्रामपंचायत सदस्य तथा वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे आमचे लाडके शिंदे यांच्या इथे यथोचित मानसन्मान होतोय तो अशी मी त्याला विनंती करतो. येथे जोरदार टाळ्या होत आहेत रुपेश शिंदे यांच्यासाठी. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य रघुरामजी माने हे देखील इथे उपस्थित आहेत. त्याचा देखील इथे यथोचित मानसन्मान होतोय त्याचा त्यांनी स्वीकार करावा मी विनंती करतोय. धन्यवाद रुपेश शिंदे आणि रघुरामजी माने वेळोवेळी आम्हाला सहकार्य करता न बोलता आम्हाला प्रत्येक क्षणी आपण उपकृत करता. खरोखर आपली कीर्ती अशी वाढत जाऊ भविष्यात आपण आणखी मोठमोठ्या पदावर यावेत अशीच मी गावदेवी क्रीडा मंडळाच्या वतीने आपणास विनंती करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. नवतरुण पालेखुर्द विरुद्ध विरजोली मैदान क्रमांक 1 वर शेवटचा सामना नवतरुण पालेखुर्द विरुद्ध विरजोली मैदान क्रमांक 1 वर शेवटचा सामना मैदान क्रमांक 2 वर सुमित भगत कोच आहे. जेवाय खावे घरी जेवाय खावे श्री गावदेवी क्रीडा मंडळ तळागर आयोजित रोहा तालुका कबड्डी स्पर्धा
या वर्षीची सगळ्यात मोठी ज्या स्पर्धेला बलाढ्य अशा 48 संघाने हजेरी लावली आणि आपण पुढील म्हणजे अर्थात दुसऱ्या फेरीकडे वाटचाल देखील करत आहोत। ही स्पर्धा तळावर ग्रामस्थ आणि गावठी मुलांमुळे यांच्या वतीनं नियोजित वेळ पार करण्यासाठी प्रयत्न देखील जरूर ते करण्यात आले आहेत। तुमचं मैदान क्रमांक 1 वर यापुढे होणारा सामना नवतरुण पाले गुरगाव विरुद्ध बिलफोली पहिल्या फेरीतील शेवटचा सामना। तर मैदान क्रमांक 2 वर पहिल्या फेरीचा आपल्या दुसऱ्या फेरीचा पहिला सामना काळभैरव वांगोळी विरुद्ध झुलाळे। टच लावले 4 घरात नव्हती होते खऱ्या अर्थानं या गावदेवी क्रीडा नगरीत आज उपस्थित राहिले ते आदरणीय सन्माननीय श्री विजयरावजी मोरे साहेब, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस, रोहा तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष व सचिनजी लिंगोरे साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत। आपण त्यांचं गावदेवी क्रीडा मंडळाच्या वतीने यथोचित मान सन्मान करीत आहोत। समाजकारण, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, कृषी औद्योगिक अशा विविध क्षेत्रात आपली आवड उतरणारे कृतीप्रवण व्यक्तिमत्व म्हणजे श्री विजयरावजी मोरे साहेब। मी विनंती करतो की विजयरावजी मोरे साहेब यांचा येथे यथोचित मान सन्मान होतो। तर मी विनंती करतो विजयरावजी मोरे साहेब यांना की आपण त्याचा स्वीकार करायचा आहे, तर त्याचा सन्मान करतील सन्मान्य श्री प्रदीप विठ्ठल मोरे यांना विनंती करतो की आपण दोघींचा सन्मान करायचा आहे। एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। मी विनंती करतोय रोहा तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस विजयरावजी मोरे साहेब यांचा येथे यथोचित मान सन्मान होतो। त्यानंतर मुरेश्वर मंडळ रायगड पोलीस होता ते देखील या मंडळाचे एक हिस्सा आहेत, परंतु आम्हाला ज्यावेळी गरज असेल त्यावेळी सहकार्य करणारे श्री मुरेश्वरजी मंडळ रायगड पोलीस यांचा देखील येथे यथोचित मान सन्मान होतोय। तर मी त्याला विनंती करतो की त्याचा त्यांनी स्वीकार करायचा।